नमस्कार. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चर बूमबद्दल, म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये जी काही प्रचंड वाढ होते त्याबद्दल. चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया की हे सगळं नेमकं काय आहे. बघा, ही म्हण किती बरोबर आहे नाही का? जसे एखाद्या इमारतीसाठी तिचा पाया महत्त्वाचा असतो, अगदी तसंच कोणत्याही राज्याच्या विकासासाठी तिथल्या पायाभूत सुविधा म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर हाच खरा पाया असतो. तर मग सुरुवातच करूया याच विकासाच्या पायापासून, म्हणजे रस्ते, एअरपोर्ट्स, मेट्रो लाईन्स या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा म्हणजे बॅकबोन कशा बनल्या आहेत हेच आपण आधी समजून घेऊया. आता बघा, या स्रोतानुसार विकासाला जो काही वेग आलाय त्याचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला दिलं जातंय. हा बदल घडण्यामागचं हे एक महत्त्वाचं कारण मानलं जातंय. बरं, आता आपण एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलाकडे वळूया, आणि तो म्हणजे महाराष्ट्रातील शहरांमध्ये वेगाने पसरणारं मेट्रोचं जाळं. ही एक प्रकारची क्रांतीच आहे खरं तर. ही टाईमलाईन बघा जरा. गोष्ट सुरू होते 2006 मध्ये, जेव्हा मुंबईच्या पहिल्या लाईनची पायाभरणी झाली. मग 2014 मध्ये मुंबईची पहिली 11.5 किलोमीटरची लाईन सुरू झाली. पण खरी गती कधी आली माहितीये? 2014 नंतर. 2015 मध्ये नागपूर मेट्रोचं काम सुरू झालं आणि 2017 मध्ये पुण्यात. म्हणजे 2014 ते 2019 हा जो काळ आहे ना, तो मोठ्या मेट्रो विस्ताराचा काळ ठरला. तुम्ही विचार करा, या मोठ्या विस्ताराच्या आधी संपूर्ण महाराष्ट्रात मेट्रोचं जाळं किती होतं? फक्त 11 किलोमीटर. हो, फक्त 11. एक सुरुवात होती नक्कीच, पण खूपच मर्यादित. आणि आज हाच आकडा पोहोचला आहे 164 किलोमीटरवर. म्हणजे विचार करा, 11 किलोमीटर कुठे आणि 164 किलोमीटर कुठे. यावरूनच विकासाची गती आणि त्याचा आवाका किती मोठा आहे याचा आपल्याला अंदाज येतो. म्हणजे मुंबईतल्या त्या एका लाईनपासून सुरू झालेला प्रवास आज मुंबई, पुणे आणि नागपूर या तिन्ही मोठ्या शहरांना जोडणारं एक मोठं नेटवर्क बनलंय. हा बदल म्हणजे खऱ्या अर्थाने एक क्रांतीच आहे. पण मग एक प्रश्न मनात येतोच की या सगळ्या मोठ्या कामांसाठी पैसा येतो कुठून? हे सगळं आर्थिक गणित कसं जुळून येतंय? चला आता त्यावरच एक नजर टाकूया. हे आकडे बघा, खूप इंटरेस्टिंग आहेत. राज्याच्या एकूण उत्पन्नाच्या म्हणजे GSDPच्या तुलनेत महाराष्ट्रावरचं कर्ज फक्त 18.87% आहे. आणि गंमत म्हणजे RBIने जी लिमिट ठरवली आहे ती आहे 25%. म्हणजे आपण त्या मर्यादेच्या खूप आत आहोत. यावरून राज्याची आर्थिक शिस्त किती मजबूत आहे हे दिसून येतं. आणि आता हे बघा, आपल्या देशात जेवढी काही परदेशी गुंतवणूक येते म्हणजे FDI, त्यातला तब्बल 31% वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. म्हणजे विचार करा, जवळजवळ 1/3 गुंतवणूक फक्त आपल्या राज्यात येते. यावरूनच राज्याची आर्थिक ताकद किती आहे हे स्पष्ट होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहितीये, की हे फक्त कागदावरचे करार नाहीत, तर यावर प्रत्यक्षात कामही खूप वेगाने होतंय. उदाहरणच घ्यायचं झालं तर 2022च्या दावोस समिटमध्ये जे 17.6 लाख कोटी रुपयांचे करार झाले, त्यातल्या 75% करारांवर काम ऑलरेडी सुरू झालंय. हे खूप महत्त्वाचं आहे. बरं, हे झालं आत्तापर्यंतचं. आता पुढे काय? भविष्यात महाराष्ट्रासाठी काय काय महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्यावर एक नजर टाकूया. विशेषतः मुंबई मेट्रोसाठी तर एक जबरदस्त प्लॅन आहे. पुढच्या 2 वर्षात अजून 132 किलोमीटर लाईन्स जोडल्या जाणार आहेत. त्यानंतर अजून 151 किलोमीटर. आणि हे सगळं मिळून एकूण नेटवर्क होणार आहे तब्बल 374 किलोमीटरचं. म्हणजे ही किती मोठी आणि दूरदृष्टी असलेली योजना आहे बघा. आणि हे फक्त मेट्रोपुरतं मर्यादित नाही आहे. याशिवाय सुद्धा अनेक मोठे प्रकल्प आहेत, जसे की मुंबई कल्याण लातूर हैदराबाद एक्सप्रेसवे, नवीन एअरपोर्ट्स, नवीन हायवेज, रेल्वे ट्रॅकचं विस्तारीकरण, या सगळ्या गोष्टींवर काम सुरू आहे. यातूनच राज्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. यापैकी एका मोठ्या प्रोजेक्टचा आपल्याला थेट काय फायदा होणार ते बघूया. मुंबई हैदराबाद एक्सप्रेसवे. या नवीन रस्त्यामुळे प्रवासाचं अंतर कमी होऊन 590 किलोमीटर होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवासाला लागणारा वेळ फक्त 4.5 तासांवर येईल. कल्पना करा, प्रवास किती सोपा आणि किती जलद होईल. तर मग शेवटी एक प्रश्न उरतोच की कोणत्याही प्रदेशात इतक्या मोठ्या स्केलवर आणि इतक्या प्रचंड वेगाने इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी नेमकं काय लागतं? कोणती सूत्र कामी येतात? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?